अरे तुम्हाला काय थंडी बिंडी वाजते की काय? हा, फॅन कोणी बंद केला? तो फॅन चालू कर. छान वाटलं ना? तुम्ही जे अभ्यासात दिवे लावलेत ना ते पाहून आकाशातल्या देवांनी पुष्पवृष्टी आरंभ केली आहे. कोणी केलं हे? कोणी केलं? काय विचारतोय मी? कोणी केलं हे? हा, ये जरा इकडे. कोणी केलं हे? माहित नाही सर. माहित नाही? त्याला माहित नाही. जेव्हा हे सगळं चाललं होतं तेव्हा काय झोपा काढत होतास? नाही सर. नाही सर, माहित नाही तुला. तू असं सांगणार नाहीस रे. थांब, तुला जरा. सर मारू नका सर. नाही, मारत नाही. चल ते कपटे. नको सर. नको सर? नाही सर. अरे वा, हा म्हणजे अगदी लोकमान्य टिळकच आहे. म्हणजे मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही, मी चाळी करणार नाही. उचल ते कपटे. सर तो बघा मला कचरेवाला बोलला. कचरावाला बोललास? कचरेवाला बोललास? नाही, इकडे ये. नाही, इकडे ये. उचल ते कपटे. त्याला मदत कर. कपटे उचल. चाल. सर, नोटीस. आकाशातून पुष्पवृष्टी करणाऱ्या सगळ्या हुशार शास्त्रज्ञांसाठी एक नोटीस आहे. ऐका. माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एक सूचना. हां, तर प्राचीन भारतीय संस्कृती व आधुनिक विज्ञान या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक प्रयोग करायचे आहेत. ह्या प्रयोगांचे एक प्रदर्शन शाळेत भरवले जाईल. सर्वोत्कृष्ट प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस, हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस आंतरराष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळेल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आता मला अजिबात गडबड नको आहे. सगळ्यांनी नीट रांगेत उभे राहा आणि आपापली नावं आणि इयत्ता सांगा मला. चल, नाव सांग तुझं. नाही सर. नाही? अरे हे काय नाव आहे का? नाही सर. अरे मी तुला तुझं नाव विचारतोय. नाव काय तुझं? नाही सर. पुन्हा ते तू काय ते माझी मस्करी करायला आलायस का? नाही सर. तुझं नाव काय? सर प्रसन्न भिडिये. प्रसन्न भिडिये? पण नाही सर. नाही सर. एक पट्टी आणि डस्टर द्या रे मला. मला सांग, तू इथे कशासाठी आलायस? सर डबा. डबा? हो सर, तुम्ही माझ्या दप्तरावर बसल्यात. ते दप्तर मला पाहिजे. घे तुझं दप्तर घे. हवं तर हा अख्खा बाग घेऊन जा, पण माझं काम संपेपर्यंत पुन्हा इथे यायचं नाही. चाल. नाव सांग तुझं. रसिका देशपांडे. रसिका देशपांडे, इयत्ता 7वी क. पुढे. तू पण? सर माझं नाव दिलंय पण इयत्ता आणि तुकडी द्यायची. चल सांग. 7वी फ. 7वी फ. हा. वरुण कुलकर्णी. चंप्या. सॉरी सर. ऋग्वेद काळुळकर. कोण? तू? होय सर. तुझा आणि विज्ञानाचा काय संबंध रे?
सर मला आधी नाव देता येतं की नाही तेवढं सांगा. अरे नाव कुणाचंही देता येईल. आपल्या गणू शिपायाचं सुद्धा नाव देता येईल. पण विज्ञान प्रदर्शनासाठी इथे काहीतरी यावं लागतं. आता दात काढताय पण जेव्हा प्रयोग करेल ना तेव्हा डोळे कसे पांढरे होतील. का प्राचीन काळातलं काजळ करणारे डोळ्यात घालायला. होय आणि सर्वात पहिला तुझ्याच डोळ्यात घालणार. मग बघत बस मी कसा अमेरिकेला जात होते. उडा 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 उडा. अहो सर तुम्ही पहिलं माझं नाव लिहिता येतंय की नाही बघा. या उन्हाळ पोरांच्या नादी बोलत बसलो ना तर वेळ लागेल मला. ओ हो, ही सगळी उन्हाळ मुलं का? आणि आपण शाळेतले आदर्श विद्यार्थी का? चल जा रांगेत जाऊन उभा राहा. जा बाडी जा जा हे डापणे आता जा बाडी जा जा. मला त्याची भीती वाटत नाहीये रे. तर झंप्या कसला डोंगराचा प्रयोग करणार. अरे पण त्यांनी नाव नोंदवलंय ना. त्यांनी काय तो फार मोठा शास्त्रज्ञ वगैरे होत नाही. सरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना. याच्यात अगदी कोणीही नाव नोंदवू शकतो. अगदी तो ढम्म झंप्या सुद्धा. अरे पण त्याचीच तर भीती वाटतेय ना. त्याची कसली आली भीती. असं काय करतोस वरुण. झंप्याचे विज्ञानातले भोपळे सर्वांनाच ठाऊक आहे. आणि तरी त्यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलाय. म्हणजे यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानी काही फरक पडत नाहीये. आपण आपला प्रयोग चांगला कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. अरे ते तर सगळेच करतात रे. पण ऐक तुझी गाठ त्या झंप्याशी आहे हे विसरू नकोस. असं काय करेल तो आलाय मोठा आपला. हे बघ झंप्याला स्वतःचा एखादा तरी प्रयोग करण्या एवढी सुद्धा अक्कल नाहीये. कदाचित तू केलेला प्रयोग तो तुझ्या आधी जाऊन सादर करेल ना. पण मला एक कळत नाहीये मी कुठला प्रयोग केला हे त्याला कसं करेल. हे बघ त्याचं हेर खातं जबरदस्त आहे. त्याचे हेर सगळीकडे वावरत असतात. हो आणि झंप्या स्वतः जेम्स बॉन्डच्या तोडीचा गुप्तहेर आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता तुमचं म्हणणं काय ते सांगा आधी मला. हे बघ आपण गाफील राहून चालणार नाही. हो जर तो हेर तर आपण सव्वा हेर. सव्वा हेर हो मंजू आणि चिनू. एक सॉलिड न्यूज आहे झंप्याबद्दल. झंप्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. काय समजता तुम्ही या झंप्याला. झंप्या खाली उतर. त्या शिपायाने बघितलं तर बघितलं काय करेल एकाच वेळेस मारेल. आणि सरांकडे घेऊन गेला तर गेला उडत. किती दिवस ऐकणार आपण. किती दिवस एकदा का माझा प्रयोग पूर्ण होऊन देत की हीच लोक मला डोक्यावर घेऊन नाचतील. अरे पण होणार आहे का तुझा प्रयोग. हे तू विचारतोस. मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. माझ्या मित्राचा माझ्यावरतीच विश्वास नाही. तसं नाही रे. पण तू कोणता प्रयोग करणार आहेस हे ठरवलंयस का. अरे माझा प्रयोग म्हणजे विज्ञानातला चमत्कार असेल. बास झाला. विज्ञानाच्या घटक चाचणीमध्ये तू काठावर पास होतोस आणि ते पण कॉपी करून. करा माझी टिंगल करा. देवा या अजाण बालकांना क्षमा कर. ते काय बोलतात त्यांनाच ठाऊक नाही. आणि तू काय बोलतोय ते आम्हाला कळतंय. यस कसं कळेल. तुमच्या बाल मेंदूला माझं म्हणणं कसं कळेल. अरे तुम्ही तर परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांवरनं तुम्ही माझी हुशारी काढता. आम्ही नाही काढत सर काढतात. मग विचारा सरांना. एडिसन न्यूटन आईन्स्टाईन कोण होते. शास्त्रज्ञ. अरे ते नंतर झाले रे. आधी कोण होते. माझ्यासारखेच ढ समजायचे. नंतर ते कोण झाले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. आणि मी सुद्धा 21व्या शतकातल्या न्यूटन आईन्स्टाईन एडिसन असेल. ओ आईन्स्टाईन शाळा सुटली. आता खाली उतरता का काढू वरात. उतरतो. चल. त्याचं काय माहिती आहे का निनाद. मी ना अजून ठरवलं नाहीये कुठला प्रयोग करायचा ते. आज संध्याकाळी गेल्यावर बाबांना विचारीन. तुम्ही सुद्धा तुम्हाला काही सुचतंय का बघा. पण एक मात्र आहे प्रयोग सगळ्यांपेक्षा वेगळा आणि मस्त झाला पाहिजे. मी सांगतो वरुण दादा तू उडणारं विमानच तयार कर. हो आणि पहिलं बक्षीस मिळालं ना
की त्याच विमानाने जा उडत उडत अमेरिकेला. ए वरुण, पण काय सॉलिड मजा येईल ना विमान तयार करायला. ए चंपट, तुला विमान म्हणजे काय खाऊ वाटला? ते काय वहीच्या पानाचं विमान आहे. जास्त आगाऊपणा करू नकोस हा. एक फुंकर मारली ना की जाशील उडत दप्तरा सकट. मुळीच नाही, तुला धरून बसीन. एवढी जाडू आहे, एवढं मोठं वादळ आले तरी उडणार नाही. ए जाडू बिडू म्हणू नकोस हा. अरे भांडू नका रे. मंजूला हवं असेल तर करूया आपण उडणारं विमान तयार. हो वरुण दादा, तू उडणारा विमानच तयार कर. त्या झंप्याचं विमान तयार होण्यापूर्वी. म्हणजे झंप्या उडणारं विमान तयार करतोय? मग आम्ही येताना बघितलं ना. कधी? तुझ्याकडे येताना झंप्या आणि त्याचे मित्र एका वर्गात बसलेले आणि काहीतरी करत होते. काय करत होते? तसं नीट काही कळलं नाही. हा, पण झंप्या एका बाकावर उभा होता आणि काहीतरी मोठ्याने बडबडत होता. आणि हो, तो फंक्यासारखे हात पण वर खाली करत होता. कधी? हा, म्हणजे झंप्या नक्कीच उडणारं विमान तयार करत असणार. आणि हो, त्याने थोडस उडून सुद्धा दाखवलं. हा आता फेकतोय. हा मुळीच नाही, त्याने थोडस उडून नव्हतं दाखवलेलं. बिलकुल नाही. शिपाई ओरडायला आला म्हणून त्याने बाकावरून खालती उडी मारली ना. तेच, बाकावरला उडी मारताना तो थोडासा उडला पण होता. ए भांडू नका. तुम्ही असे आम्हाला त्रास देणार असाल ना, तुम्हाला या प्रयोगात काही काम करायला मिळणार नाही. बरोबर त्यांची लुडबुड मध्ये मध्ये आपलं. तूच करतोस लुडबुड. आम्ही वरुण दादाला मदत करतोय ना. प्रयोगाची मोडतोड करायला काही नको. खाली बसा. राहू दे रे निनाद, काहीतरी बारीक सारीक कामात होईलच त्यांची मदत आपल्याला. हो, आणि आपले बातमीदार आहेतच, सौ आहेत. हो, खऱ्या बातम्या आणा, उगाच मनाचे श्लोक नको. निनाद दादा, तुला माहित नाही आमच्या बातम्या. अरे माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. पण एक आहे हा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागेल प्रयोग कुठला करायचा ते. तुम्ही आई बाबांना विचारा, मी पण बघतोच आहे. सुचतंय का? हे डोकं नाही, वाटलंच होतं. कॉम्प्युटर आहे हा. तू बघत उद्या अशा एकाच अफलातून आयडिया आणतो ना. झंप्या, आयडिया काय, मी पण ढिगभर आणि. पण त्या प्रयोगात आणता आल्या पाहिजे. अरे विज्ञानाच्या प्रयोगात जादूचे प्रयोग करून चालतात. जादूचा प्रयोग नाही रे, चमत्कार. विज्ञानातला चमत्कार. आणि हा चमत्कार करणारा बुवा. बुवा नाही रे, शास्त्रज्ञ, आधुनिक ऋषी. काय वाटेल ते बोलतो हा. नुसतं बोलत नाही, आता कळूनच दाखवणार आहे. पुस्तकातल्या धोकमपट्टी करणाऱ्या स्कॉलर किड्यांना आता कळूनच दाखवणार आहे. हे दाखव. पण तू कोणता प्रयोग करणार आहेस ते माहितीये का? सांगतो, पण या कानाचं त्या कानाला कळतं का म्हणे. समजलं? डोकं म्हणजे काय चीज आहे. चला तर तयारीला लागूया. पण आपण भेटायचं कुठे? माझ्या घरी भेटूया. ठरलं तर कुणालाही काही सांगायचं नाही. माझं डोकं म्हणजे खोकं आहे, कुणाला सांगायचं नाही. तेच ना, दिसलं तुला? नाही रे. चल बागेत बघूया. चल. ते बसलाय तपस्या करत. ए झंप्या, या, ही माझी प्रयोगशाळा. अरे हळू. दरवाजा लहान आहे ना, थोडं वाकून या प्लीज. हा, हळू या. हा. अरे झंप्या, पण इतर बाग आहे. अरे इथे माझ्या प्रयोगशाळेची सगळी उपकरणं मांडलेली आहेत. झंप्या, मला या घसरगुंडीशिवाय काही दिसत नाहीये. तुम्हाला दिसत नसेल, पण मला दिसतंय. इथे सगळी उपकरणं मांडलेली आहेत.
इथे कुठे? अरे अरे हळू रे, पडशील रे. ती नळी फुटेल, परीक्षा नळी आहे. अरे हळू. अरे काय चाललंय? हळू ना. कुठे? ही माझी परीक्षा नळी. कुठे? ही काय? दिसत तर नाहीये. तुम्हाला दिसणारच नाही. त्यासाठी एका वैज्ञानिकाची दृष्टी लागते. झंप्या, माझा चष्मा घरी राहिलाय रे. आणि मला तर चष्माच नाहीये. अरे असे 100 चष्मे लावले ना तरी तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यासाठी दिव्य दृष्टी लागते, जी पूर्वीच्या काळी ऋषी मुनींकडे होती. झंप्या, म्हणजे तुझा एक डोळा शास्त्रज्ञाचा आणि दुसरा डोळा ऋषीमुनींसारखा आहे. नाही रे, दोन्ही डोळे एकसारखे. अरे हे तर काहीच नाही. एकदा मला एक गणित सुटत नव्हतं. मग मी चिडून त्या वहीकडे एकटक लक्ष दिलं. तर त्या वहीचं काय झालं असेल? काय झालं? त्या वहीला आग लागली. आग लागली? तुला काय खोटं वाटतंय? थांब, तुम्हाला कळून दाखवतो. नको झंप्या, नको झंप्या, नको ना. नको प्लीज, नको नको, नको रे, नको झंप्या. नको नको झंप्या, नको ना. नको प्लीज, नका रे. तुझा झंप्या, नको नको जा रे. नको झंप्या, प्लीज, नको प्लीज, नका. अरे जा. प्लीज नको ना. झंप्या, नको नको रे, जा रे. नको झंप्या, प्लीज. हे बाय बाई. वरुण, तू काय करतोयस ते समजेल का आता आम्हाला? कळतच नाहीये रे काय करायचं. काय कळत नाहीये तुला? आणि तू जे काही करतोयस ना ते आम्हाला कळत नाहीये. हे बघा, आपल्याकडे कशी पाण्याची कुंड असतात, त्याला गरम पाणी येतं. अर्थात ते जमिनीतल्या गंधकामुळे आलेलं असतं. त्याच्यात आंघोळ करणं पवित्र मानलं जातं. ते मी बनवायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. मी सुद्धा कुठेतरी वाचलंय की ते आरोग्याला चांगलं असतं. त्याच्यामुळे काही रोग सुद्धा बरे होतात म्हणे. ते मी इथे बनवतोय. इनफॅक्ट तोच तर माझा प्रयोग आहे. मस्त आयडिया आहे रे. चल बनवून टाकूया बिनधास्त, काय काळजी करू नको तू. डोब्या काय बनवून टाकूया? एक तर बसलाय नुसता इथं. बनवता कसं येणार इथं? येत नाहीये. म्हणजे होणार नाही. छे, मी आईला विचारलं ना तेव्हा सुद्धा ती काहीतरी असंच सांगत होती. वरुण दादा, वरुण दादा. अरे काय झालं? तुमचे चेहरे असे घाबरल्यासारखे का दिसताय? वरुण दादा झंप्या. काय केलं त्यांनी? काय केलं? हा? त्यांनी सगळंच केलं. सगळं म्हणजे काय केलं? वरुण दादा, त्याचा प्रयोग पूर्ण झाला. पूर्ण झालं. आणि हो, आपल्या सोसायटीमध्ये जी प्रयोगशाळा आहे म्हणे. हो ना, आणि तिथल्या सगळ्या गोष्टी त्याने अदृश्य केल्या. आणि त्या फक्त त्यालाच दिसतात. काहीतरी थापा मारू नका रे. ना दादा, या थापा नाहीये. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही काय बोलताय? आई शपथ वरुण दादा. हो ना, आणि तो आपली सोसायटी सुद्धा अदृश्य करणार आहे. नाहीतर त्याच्या डोळ्यांनी आग लावून टाकणार आहे. मला नाही वाटत हे खरंय. खरं मला पण नाही वाटत आहे. या दोघांचे चेहरे बघ ना कसे घाबरल्यासारखे. आपण जाऊन बघू देऊया का? चल चला चला चला. नको झंप्या, नको. मग चला, मला मदत करा. म्हणजे काय करू? तू नक्की काय करणार आहेस ते तरी सांग. नको नको झंप्या, अरे 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 नको रे. अरे अरे घाबरू नका रे. झंप्या प्लीज नको. मी आता तसा बघत नाहीये. झंप्या घरी जाऊ का? घाईची आली आहे. मला पण. काही नाही, इथे थांबा. अरे 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 पळू नका, पळू नका. पळू नका ना. मी जे काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. सांग. हजारो वर्षानंतर संपूर्ण भारतात एक चमत्कार घडणार आहे. कोणता? की ज्यामुळे संपूर्ण जग खडबडून जाग होईल. प्रचंड उलटापालट होईल. झंप्या घरी जाऊ दे ना. माझ्या तर पाहिल्याशिवाय नाही जात. पण तू प्रयोग करून दाखव ना. निदान सांग तरी. पुराणात सर्वात जास्त प्रयोग कोणी केले? तू. नाही रे, विष्णूने. 10
कृष्णावतार पहा. सर्वात मोठा चमत्कार कोणता? कोणता? घरी जाऊ. कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला होता. तसा मीही विचार केला. मग माझ्या लक्षात आलं की हे मुळीच अवघड नाही. म्हणून मी मगापासून इथे तिथे बघत होतो. मग माझ्या लक्षात आलं ते बघ. काय? ते बघ. ते बघ. काय करतोय झंप्या? हाच तो माझा प्रयोग. जसा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून करंगळीवरती तोडून धरलेला, तशी मी सीताई अष्टवेध सोसायटी उचलणार आहे. कमॉन झंप्या. कमॉन झंप्या, कमॉन. होतोय. वरती आले. काय झालं? मासेमारी सारखी ही नवीन उंदीर मारी वाटतं. माझा प्रयोग फसला म्हणून तू चिडवतोयस. उद्या मी हसू.